नर्मदे या ठिकाणी मग आपण आहे ना राम जानकी मंदिर, राम लक्ष्मण सीता या ठिकाणावरून आहे ना त्या परिक्रमेची आपण सुरुवात करत आहे. हे आजच्या दिवसाची आज आहे 10 तारीख. या ठिकाणी आपण गरारू गाव या ठिकाणी तर असा परिसर आहे. आपल्याला गरारूश्वर महादेव मंदिर आहे आणि या ठिकाणी आपण दर्शन घेण्यासाठी जाणारे नर्मदा मैया आहे. इथून बरोबर इथे एवढं मोठं बेलाचं झाडेलं आहे, मोठं आहे या ठिकाणी. आणि आपण या गरारू गावामध्ये होतो. तर असा हा आश्रम आहे या ठिकाणी. या आश्रमावरून आपण परिक्रमेची सुरुवात पहिले दर्शन घेणार आहे. इथं एक पौराणिक पिंडी आहे जुनी भरपूर अशा गरारू महादेव. ते आपण त्याचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहे. नर्मदे हर या ठिकाणी आपण बघू शकता. हे जे आहे ना शिव मंदिर आहे या ठिकाणी. बरोबर हे नर्मदा मैया किनारी आहे आणि हे आहे ना 13-14वी शताब्दी. आणि हे नर्मदा मैया जी आपल्याला इथून दिसत असेल तर या ठिकाणी तर 13वी-14वी शताब्दीचं मंदिर आहे हे. आणि 17वी शताब्दीला हे जीर्णोद्धार झालेले आहे. बलवंत सिंह गौंड शासन त्यावेळेस होतं. बलवंत सिंह आपण मंदिराचं हे पहा. आता आतमध्ये आल्याच्या नंतर पहिल्यांदा आपल्याला शिव मंदिर आहे. हो नर्मदे हर हे पहा नर्मदे हर. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. द्वारपाल जी असा परिसर आहे इथे. आणि हे ह्या ठिकाणी जर पाहिलं तर हे द्वारपालजी आहे ना हे बघा जुने असाचे पहिले द्वारपालजी हे अशा प्रकारचे होते. तर इथंच त्यावेळेचं हे सर्वात जुनं 14वी शताब्दीचं मंदिर. या ठिकाणी आपण दर्शन घेऊ शकता. या ठिकाणचं नर्मदे हर या ठिकाणावरून आपण बघू शकता. हे बघा नर्मदा मैयाचं आपण दर्शन पण होते. ह्या मंदिराच्या बरोबर आपण गाव्यात आलो ना तर या ठिकाणावरून हा मंदिराचा असा परिसर आहे या ठिकाणी सर्व. आणि आतला बी भाग जर पाहिला तर असा भाग आहे सर्व. जो हे ना 17वी शताब्दी म्हणजे बलवंत सिंग हा राजा था गौंड जनजातीचा. या बलवंत सिंग राजांनी आहे ना ही गौंड जनजातीच्या राजांनी इथं हे जे मंदिर स्थापन केलेलं आहे. 17वी शताब्दीला यांचा जीर्णोद्धार झाला. 13वी-14वी शताब्दीला मंदिर स्थापन झालं आणि 17वी शताब्दीला हे मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे या ठिकाणी. बघू शकता हे सगळ्यात जुनं मंदिर आहे नर्मदा मैया किनारी गराडू गाव या ठिकाणी आहे. आपण जर पाहिलं तर असं मंदिराचं वर कळस आहे या ठिकाणी असा या ठिकाणी. आणि दुसरं आपल्याला जर पाहिलं तर या ठिकाणी लांबून पण आपण असं या ठिकाणचा असा परिसर आहे. आणि नर्मदाजी आहे या ठिकाणी. नर्मदे हर या ठिकाणी बघा. आपण गरारो गावावरून निघल्याच्या नंतर आहे ना आपल्याला सर्व आहे ना ज्या राम मंदिरात आपण होतो ना, जो राम मंदिर होतं त्या आश्रमामध्ये होतं राम आश्रम. त्या ठिकाणी आहे ना आपल्याला ही नर्मदा मैयाजीचं दर्शन घेऊ शकता. आणि त्या ठिकाणावरून निघाल्याच्यानंतर आपल्याला संपूर्ण ही गव्हाचीच शेती लागते. गव्हाच्या शेतीच्या आहे ना बाजूबाजूने आपला हा परिक्रमा मार्ग आहे. नर्मदा मैयाच्या बरोबर किनारी आहे या ठिकाणी. आणि सगळ्यात मोठं एक झाड आहे इथं, मस्त सावली आहे परिक्रमावासियांना बसण्यासाठी. या ठिकाणी बघा नर्मदा मैयाजी. संपूर्ण या ठिकाणी गव्हाची शेती आहे. अशा गव्हाच्या शेतीतून सकाळी जायला लागतं. पक्षी छोटे छोटे एवढे आहेत इथे, भरपूर पक्षी आहेत या ठिकाणी. नर्मदे या ठिकाणी बघा गव्हाची शेती. आणि
या शेतातून असं जायला लागत तेव्हा हे काय दिसतंय काय नाही. आणि आतमध्ये रस्ता आहे, या शेतातून असं जायला लागत तेव्हा संपूर्ण हे असं नर्मदाजी. आणि इथं बरोबर बाजूने आपल्याला हा दक्षिण तट आहे, दक्षिण तटावरून चाललेलं आहे ओंकारेश्वर या ठिकाणी. आता ब्रह्मन लागण आम्हाला गरोरा गाव, जे गरोरा गाव गरुडेश्वर ते गरुडेश्वर आहे तिथे, गरुडेश्वरच्या नावावरून गरोरा गाव ते 14वी शताब्दीतलं आहे. या ठिकाणी बलवंत सिंग राजा यांनी बांधलेले आहे. ते गौंड जनजातीचे होते ते. या ठिकाणी ती मंदिरं दोन जे 14वी शताब्दी 14वी 15वी शताब्दीचा आणि 17वी शताब्दी त्याचा हे 14वी शताब्दीला त्याचं मंदिर पूर्ण झालं. म्हणजे किती दिवस लागले त्याला बांधण्यासाठी. सगळ्यात जुनं मंदिर होतं या ठिकाणी ते. दोन्ही पण मंदिरं पावन तीर्थ होते ते. पावन तीर्थ होतं, पावन घाट होता त्या ठिकाणी नर्मदा मैयाच्या किनारे. त्या ठिकाणावरून आम्ही दर्शन घेऊन 2 तास लागले जवळजवळ दर्शनाला आम्हाला या ठिकाणी. कारण वर चढायचं होतं भरपूर, वर चढून परत खाली उतरायचं होतं. आणि हे जे पक्षी उडतात हे बघा कसे उडतात, हे छोटे छोटे एवढे पक्षी आहेत का, एवढे अख्ख्या डोळ्याला वेळेला त्रास देतात, डोक्यात वगैरे सगळे बसतात असे दक्षिण तटावरून किनाऱ्यामार्गे अशी परिक्रमा शेतातून करावं लागते या ठिकाणी. आणि भरपूर दिवस झालेत, 5वा महिना चालू आहे. जे किनाऱ्यामार्गे परिक्रमाला बरोबर 6 महिने ते 5 महिने लागतात आपल्या चालण्यावर. पण 6 महिन्यात परिक्रमा पूर्ण होती किनाऱ्यामार्गे. 4,500 किलोमीटरपेक्षा जास्त भरते किनारामार्ग. आणि रोडमार्गे जर गेलं तर 3,500 बसतं. तर किनाऱ्यामार्गे जर गेलं तर त्या ठिकाणी 4,500पेक्षा पुढं आपल्याला रनिंग होते चालण्याची नर्मदा मैयाची परिक्रमा. या ठिकाणी पाहू शकता तर थोडी वायर होते खाली, वायरींवरती सुद्धा आपण थोडंसं हे दिलं. हे बघा हे किती पक्षी उडतात, हे असे उडतात बारीक 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 बारीक. नर्मदे हर. आता बघा हे ते याच्यातून जायचे या ठिकाणी. हे आता बघा हा गहू आहे, गव्हाच्या याच्यामध्ये संपूर्ण ह्या लोकांनी गहू केला आहे. आणि गहू तर केला आहे त्याच्यामध्ये सर्व गव्हाळ उगले, पण ते गव्हाळाच्या याच्यात गहू पेरला आहे लोकांनी. आणि बघा आता हे असे गहू करतात, यांच्याकडे गव्हाची शेती सर्व ठिकाणी होते त्या भागात गरोरा गाव. आणि आता आम्ही चाललो आहे जे ब्रह्मान या ठिकाणी, बर्मान या ठिकाणी चाललो आहे. आमच्यापासून बर्मान गरोरा त्या बर्मान 24 किलोमीटर अंतर आहे. 24 किनाऱ्यामार्गे 24 आणि जर रोडमार्गे गेलं तर 30 किलोमीटर बसतं. त्याच्यामुळं आता बहुतेक परिक्रमावासी आहे ना किनाऱ्यामार्गे जातात, कारण 5-7 किलोमीटर अंतर कमी बसतं ना, म्हणून या ठिकाणी हे असं हे बा नर्मदे या ठिकाणी बघा आम्ही हनुमान घाट नर्मदा मैया हनुमान घाट या ठिकाणी आले. ब्रह्मोरी गाव आहे, गरुरा गावावरून ब्रह्मोरी गाव या ठिकाणी हनुमान मंदिर आहे. ह्या घाटावरती आले. आता आम्हाला बर्मान या ठिकाणी जायचे, तर असा वर चढून आले. नर्मदा मैया किनारा सोडून थोडासा वरती आलो आहे या ठिकाणी. नर्मदे या ठिकाणी बघा हनुमान मंदिर, हनुमान घाट या ठिकाणी आलेलो आहे. आता ब्रह्मोरी गाव आहे आणि ते थोडंसं थांबून मी पुढे निघणार. तर बघा साफसफाई चांगली आहे, स्वच्छता चांगली आहे. एक जे 33 कोटी देवदेवता आहे ते पिंपळाचे झाड पण आहे, चिंचेची झाडं आहेत. असा इथं हॉल आहे, परिसर आहे या ठिकाणी. आणि हे पहा राम अर्चन महाराज नर्मदे ए यार नर्मदे या ठिकाणी बघा आम्ही
ब्रह्महरी गाव आहे. या ठिकाणावरून आहे ना गरोरा गावावरून आहे ना गरोरा त्या ठिकाणावरून ब्रह्महरी गाव ब्रह्महरी तर असा मार्ग आहे आम्हाला, किनारा मार्ग. या ठिकाणी हनुमानजीचं घाट होतं, हनुमान मंदिर होतं. दर्शन घेऊन खाली आल्याच्या नंतर मला असा घाट लागला आहे. त्या घाटाने आम्ही किनाऱ्याने आता आम्ही पुढे आम्हाला चिक्की घाट आहे. चिक्की घाट पण बघण्यासारखा आहे, जबरदस्त घाट आहे. नर्मदा मैया या ठिकाणी आम्ही किनारा मार्गे चाललेलो आहे. आणि चिक्की घाट पण बघण्यासारखा आहे, कारण पूर्ण तिथे आहे ना एक चट्टान आहे त्या ठिकाणी. तो घाटावरती चाललेलो आहे आम्ही आता. नंतर बरमान प्रत्येक घाट बघावं, पूजा होतं. हे ठिकाणी असं चाललं. हे बटरफ्लाय असे छोटे छोटे बटरफ्लाय आहे ना, लय हे करतात, डोळ्यामध्ये जातात, याच्या अंगावरती येतात. हे बा असं किनाऱ्याने जायचं आहे आम्हाला. आता हा जो ब्रिज लागलेला आहे, हे ब्रिज पार करून आता आम्हाला पुढे चिक्की घाट लागणार आहे या ठिकाणी. तो पण भरपूर पुढे आहे. नंतर बर्मान. आज आम्हाला बघूया बर्मानपर्यंत पोचायचं आहे. या ठिकाणी नर्मदे हर. हे पहा नर्मदा मैया किनारी कितीतरी बगळे आहेत बघा, आपण बघू शकता. त्या बगळ्यांनी आमचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला आहे असं वाटते. पण बघा कसे बसलेत. छोटे छोटे किडे भरपूर खातात. इथं किडे आहे ना, ते बटरफ्लाय खाण्यासाठी आलेले आहेत. कारण प्रत्येकाचं जीवन प्रत्येकाच्या जीवनावरती असं आधारित आहे. तसं जर पाहिलं तर असं म्हणता येत नाही का हे पण आहे ना माळकरी आहेत, असं नाही. प्रत्येकाचं जीवन प्रत्येकाच्या जीवनावरती आधारित आहे. तर यांचं जीवन किड्यांच्या ह्याच्यावरती आधारित आहे. किड्यांचं जीवन प्रत्येक ह्याच्यावरती आधारित आहे. माणसांचं जीवन ह्या गोष्टीवरती आधारित. म्हणजे असे मैया किनारी भरपूर काही आहेत. जीवनामध्ये जेवढ्या सजीव वस्तू आहे ना, सजीव वस्तू ज्या आपल्या एक धर्तीवरती प्रत्येकाचं जीवन प्रत्येकाच्यावरती आधारित आहे. ही सजीव सृष्टी, निर्जीव सजीव, प्रत्येक जे निर्जीव वस्तू आहे हे सजीव जे सजीव जीव असतात ना हे खातात. त्याच्यामुळे ह्या ठिकाणी ना आपण जे आहे ना आपण ज्यावेळेस जीवनात जन्म घेतला ना त्यावेळेस आपण किती भाग्यवान असतो. ज्यावेळेस जन्म घेतो त्यावेळेस भाग्यवान असतो. कारण हा 64 योनी म्हणजे 64 वेळा कोटी 64,000 कोटी कितीतरी वेळाच्या नंतर आपला जन्म होतो. आणि त्याचंच एक पवित्र म्हणून भाग्यवान म्हणून आपण एक काहीतरी करावं जीवनामध्ये म्हणून एक परिक्रमा करण्याचा एक संकल्प घेतला आहे. आणि तोही आता थोडक्यात राहिलेला पूर्ण होतो आहे या ठिकाणी आमचा. आणि ह्या गव्हाच्या शेतातून चाललेलो आहे नर्मदे. या ठिकाणी बघा नर्मदा मैयाचं एक चिक्की घाट आहे. आता दोन्ही हे दगडाच्या मधून नर्मदा मैयाचा थोडासा आहे ना लय थोडासा भाग आहे. आणि तेवढा दगड फोडलेला आहे आणि त्याच्यामधून नर्मदा मैयाजी गेलेली आहे. पवित्र असं जे ठिकाण आहे ते चिक्की घाट आहे. त्या घाटावरती चाललेलं आहे. पण जाण्यासाठी असा मार्ग आहे आम्हाला का हा किनारा आहे मैया जे आहे, पण एक शेतातून जायचं आहे आम्हाला या ठिकाणी. बघा हा चिक्की घाट आहे समोर दिसतो आपल्याला. नर्मदे बस नर्मदे यार. या ठिकाणी बघा नर्मदा मैयाचा आश्रम आहे चिकनी घाट, चिनकी घाट. आणि या ठिकाणावरून चाललेलो आहे आता चिनकी घाट. आणि हे गव्हाची शेती संपूर्ण त्या चिनकी घाट या ठिकाणी चाललेलो आहे. आश्रमाचा शोध चालू आहे. या ठिकाणी आश्रमचा शोध चालू आहे. आणि असा घाट आहे नर्मदा मैयाचा. पलीकडे आश्रम होता. आम्ही अशा ठिकाणी होतो का पलीकडे जे आहे ना पलीकडच्या आश्रमावरती भोजन प्रसादी दुपारीच घेतली होती आणि तिथून पुढे निघलो होतो. आजही या ठिकाणी ज्या घाटावरती असाही योग आलेला आहे का या ठिकाणी आहे ना इथंही बी दुपारीच भोजन प्रसादी घेतो. इथे तारे भोजन प्रसादी घेतो.
या ठिकाणी दुपारीच हे असा योग आलेला आहे दोन्ही ठिकाणी. हे बघा असं आहे घाट आहे, जल भेट त्या ठिकाणी चाललेलं आहे आता समार्गे नर्मदे. यार या ठिकाणी बघा चिनकी घाटाच्या तेव्हा तो गव्हाच्या वावरातून पुढं आल्याच्या नंतर सरळ आहे ना असा मार्ग आहे ना, आणि इथे एक ताराचे कंपाऊंड आहे. त्या ताराच्या कंपाऊंडमधून आहे ना आपल्याला ना सरळ एक पगदंडी लागते आणि पुढे एक मंदिर दिसते. मंदिराचं आपल्याला मंदिर आहे तिथे आश्रम आहे. तिथे आश्रमावरती जायचं आहे आपल्याला. या ठिकाणी नर्मदे यार या ठिकाणी बघा चिनकी घाट, या घाटावरती आलेलं आहे आता. इथे आश्रम आहे ठिकाणी, असा परिसर आहे आश्रमाचा या ठिकाणी. हे बघा तर इथे बघूया कुठे आश्रम आहे, पण इथं भारी आहे ठिकाण. हे ठिकाण जे भारी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. तर असं आहे. हे बघा चिनकी घाट आहे आणि पुढे आता आश्रमचा शोध चालू आहे या ठिकाणी. तर घाट आहे ना बघा, तर तिथे दिसतो एक मोठा घाट आणि इथे मंदिर आहे. आणि नर्मदाची मध्यभागी एक नर्मदाची. आता पलीकडे जो आश्रम दिसतो ना त्या आश्रमात भोजन प्रसाद घेऊन गेलो होतो उत्तर तटावरून. आता आम्ही येतो दक्षिण तटावरून. इथे या ठिकाणी नर्मदे यार या ठिकाणी बघा आपण आहे ना चिकनी घाट या ठिकाणी आहे आता. आणि इथून आपण पुढं बर्मन या ठिकाणी चाललेलो आहे. तिथं एक वॉटरफॉल आहे. वॉटरफॉल म्हणजे आपल्याला 4-5 किलोमीटर छोटं मिनी वॉटरफॉल हे लागणार आहे या ठिकाणी. हे बघा असं. आणि हे जी बोट आहे ह्या अशा बोटी असतात, म्हणजे हाताच्या असतात, पण मी पहिल्यांदाच ही याची बोट पाहिली या ठिकाणी. याच्यावाली सरळ असं जायचं ह्या मार्गे नर्मदे.